रक्षक टाळी वाजवा एक वेळा त्याच्याही करता. कारण विदर्भ हिरे दोन चमकले जनता केली राजी. विदर्भ हिरे दोन चमकले जनता केली राजी. एक बाबा डेबूजी एक बाबा तुकडोजी. एक बाबा डेबूजी एक बाबा तुकडोजी. एक बाबा डेबूजी एक बाबा तुकडोजी. जसे विदर्भात हे दोन संत झाले तसे कोकणामध्ये हे दोन महापुरुष झाले. तुम्ही ते गाणं ऐकलंच असेल. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तारा आहे गडावर एक चौदार तळ्यावर. एक तारा आहे गडावर एक चौदार तळ्यावर. एक तारा आहे गडावर एक चौदार तळ्यावर. कारण हे गाडगे महाराज तुकडोजी महाराज हे काही परंपरावादी संत नव्हते तर हे परिवर्तनवादी संत होते. संत रविदास ज्यांची याच महिन्यात जयंती साजरी झाली. ज्या रविदास महाराजांना लिहिलं ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न. काय समतावादी विचार आहे. ऐसा चाहू राजमय जहा मिले सबन को अन्न. छोटे बडे सब संबसे रविदास रहे प्रसन्न. हा जगाला संदेश देणारे संत रविदास महाराज. आज आम्हाला अशा बाबाची गरज आहे. नाही तर आताही बाबा काही कमी नाही. 2-3 बाबा जेलात आहे. काहून तर पहिले अगरबत्ती नंतर जबरदस्ती. तरी आमच्या बाईला खराब आदत आहे. कोणताही नवीन महाराज दिसला का बाई महाराजच्या पाया पड. या बाई लागा पाया अगं टाका दक्षिणा. सुखी राहा. तुमचे लफडे चालू ठेवा. आणि हे मीडियावाले नवीन नवीन बाबा तयारच करून राहिले. आता तर एक नवीन बाबा आला बाबा युट्यूबवर काकू. तुम्ही त्या बाबाचे व्हिडिओ ओके. धन्यवाद सर. एवढा वेळ प्रचंड वेळ आपण दिला. एकदा तामगाडगे सरांसाठी आणि त्यांच्या आई करता आपण सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचा आभार मानूया. कारण इथं बसणारा एक एक माणूस आज लाख मोलाचा माणूस आहे. म्हणजे सरांनी मगाशी सांगितलं का टीव्हीवर मॅच चालू आहे पण आज टीव्हीच्या समोर नाही आपण या कार्यक्रमाला आलेले आहात. अनमोल वेळ आपण देत आहात. कारण हे खरे बाबा खरे महापुरुष तुम्हाला आम्हाला समजून घ्यायचे आहेत. नाही हे मीडिया नवीन नवीन महाराज नवीन नवीन बाबा आमच्या डोक्यात टाकत आहे. आता एक नवीन बाबा आला तो एवढा खतरनाक आहे. तो चालू पंख्यात हात टाकते आणि एका हातानं पंखा थांबवते. का अवकाश नाव आहे त्याचं लड्डू मुत्या. लड्डू मुत्या तो पंख्यात हात टाकते. लड्डू मुत्याच चालू पंख्यात हात टाकते तो बाबा. त्याला लड्डू मुत्या म्हणाव का आग मुत्या म्हणाव त्याला. मी म्हणतो बटन आहे बंद करायला थे दाबलो तो. त्या बाबाचे भक्त खाली युट्यूबवर कमेंट लिहितात. मी खोटं नाही बोलत ते प्रूफ आहे माझ्याकडं. तुम्ही खोटं वाटत असेल तर चेक करा तुमचं युट्यूब. त्या बाबाचे भक्त खाली कमेंट मध्ये लिहितात बाबा के हात में पावर आहे म्हणते. बाबा के हात में शक्ती आहे म्हणते. बाबानं असं केलं तर पंखा थांबते म्हणते. आपलं ओपन चॅलेंज आहे आज रमाई जयंतीच्या निमित्तानं या मैदानातून त्या बाबाने. मी म्हणतो त्या बाबाच्या हातात जर एवढी शक्ती आहे त्या बाबाच्या हातात जर एवढाच जर पावर आहे तर त्या बाबाले भारत पाकिस्तान सीमेवर उभं करा. कर म्हणा बाबाले असा हात आणि थांबून दाखव म्हणा पाकिस्तानवाल्याच्या गोळ्या. नाही भोगदाळ पाडून हाताले तर काहीच नाही केलं. काही लोकांना चिवत्या बनवतो. ह्या भुवाबाजीतून हा बहुजन समाज निघाला पाहिजे. त्याच्यासाठी हे महापुरुष आले की बुद्ध कबीर भीमराव फुले या भूमीवरी जन्मले. त्यांनी जनजीवन फुलविले शेजारी नसते बाई. त्यांनी जनजीवन फुलविले शेजारी नसते बाई. फक्त हे महापुरुष तुम्हाला आम्हाला डोक्यात घ्यावं लागल. लक्षात घ्या. बुद्ध
बुद्धाची मूर्ती घरी ठेवल्यानं दादा इको याच्यावर ते बटण्यावर लक्ष ठेवा. ते तुम्ही मशीन मध्येच तर बरोबर हे करता. हो ते सारं जाऊ द्या, आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही. फालतू हिचूकाट्यात काही हात टाकायचा नाही आपल्याला. आपला विषय आजचा अलग आहे. पण हे महापुरुष का समजून घेणं महत्वाचं आहे. एक वाक्य जबाबदारीनं बोलतो मी तुमच्या लेकरासारखा. बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्यानं कोणता चमत्कार होत नाही. बुद्धाची मूर्ती घरात ठेवल्यानं कोणता चमत्कार होत नाही, पण बुद्धाचा विचार डोक्यात ठेवल्यानं माणसाच्या जीवनात परिवर्तन आल्याशिवाय राहत नाही. माणसाची बौद्धिक प्रगती साधण्यासाठी या सिद्धांत भाऊ ही फार जोरदार व्यक्तिमत्व आहे. एक वेळा यायच्या नावाची टाळी वाजवून द्या. एक एक माणूस खतरनाकच आहे. एक 30 लाख मुलाचा आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न असे कळकळीनं मांडतात. हे आता 4 तारखेला आंदोलन झालं UGC साठी. तिथं हे सर्व मंडळी एकत्रित आले. पहा बरं. आणि तुमच्या आज खरंच कौतुक करावं, धन्यवाद मानावं तेवढं कमी आहे ना. सर्वात विशेष धन्यवाद या विहिरीवर बसल्या राहायचं भाऊ. काय प्रेम आहे याले म्हणतात प्रेम. हे वय खरं प्रेम. नाही तर काही काही माणसाईले असं वाटते आपल्या बायकोचं आपल्यावर लय प्रेम आहे. मला तसंच वाटेल लग्न झाल्यावर. एखादं वर्ष तसंच वाटे. ज्या ज्या माणसाईले असं वाटते आपल्या बायकोचं आपल्यावर लय प्रेम आहे, त्याईनं उद्या जेवण झाल्यानंतर आपला हात घरच्या पडद्याला पुसून पहा. मग पहा प्रेम तुमच्यावर आहे का पडद्यावर आहे. प्रेम होतं ज्योतिबाचं सावित्री आईवर. प्रेम होतं रमाईचं बाबासाहेबावर. की कष्टाची माझ्या चिंता नसू द्या, पण अभ्यासाकडे तुमचं लक्ष असू द्या. तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं. तुम्ही खूप शिकावं आणि विजयी व्हावं. पदवी घेऊन 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 यावं. वेळेवर जेवण करा. तुम्ही वेळेवर जेवण करा. बळीला तुमच्या नफा मी आले तर थांबायचे. तुम्ही साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला हे आहे प्रेम रमाईचं बाबासाहेबावरचं. पत्रातली ते रमा माझी चिंता न करिता शिका. मी आले सांभाळते. तुम्ही साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. तुम्ही साहेब स्वतःला जपा. म्हणून त्यागमूर्ती रमाई जन्मोत्सव प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था गेल्या 13 वर्षापासून हा अविरत कार्यक्रम इथं साजरा होते. आणि हे सर्व कार्य करणारी मंडळी आहे. जसं या कार्यक्रमासाठी जवळपास 1-1.5 महिन्यापासून मेहनत करणं चालू आहे. बरोबर. आणि वर्षभर कार्य चालूच राहते. जसं मेडिकलचं उदाहरण आहे. इथून हाकेच्या अंतरावर मेडिकल कॉलेज आहे. आशिया खंडातलं एवढं मोठं हॉस्पिटल आपल्या नागपुरात आहे. पण त्या मेडिकलमध्ये बाहेरगावून लोक येतात, बाहेरचे लोक येतात. आणि मेडिकल मधले जे प्रसाधन गृह आहे, संडास बाथरूम शौचालय, त्याले 12 महिने का नाही कुलूप लावून राहील. तुम्ही म्हणा आता याचं येतं का काम आहे. बाबा काम आहे. महत्वाचा विषय हा. तर मेडिकल मधल्या प्रसाधन गृहाले ताले लागून राहील. अनिकेत दादाच्या लक्षात आलं की बा इथं येणाऱ्या लोकांची गैरसोय होते, रुग्णाच्या परिवाराची गैरसोय होते.
म्हणून त्याईनं मेडिकल कॉलेजला पत्र दिलं. ते नाही ऐकले. मग याईनं आंदोलन उभं केलं. अनिकेत दादानी आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं आंदोलन केलं आणि 5 दिवसामध्ये मेडिकल मधले सर्व प्रसाधन गृहाचे ताले खुले झाले. सर्वसामान्यासाठी क्या बात. असं प्रत्येकानं लढलं पाहिजे. अन्यायाच्या विरोधात बोललं पाहिजे. हो ना. का बरं बोलावं लागेल? त्याचे कारण आहे. जुलूम का साया है, लब खोलेगा कौन. जिधर उधर जुलूम का साया है, लब खोलेगा कौन. अरे हम भी चुप रहे तो फिर बोलेगा कौन. तुम्हाला आम्हाला बोलावं लागेल. कारण तुझ्या हाती आहे रे गड्या समाजाची नाडी. राहायला माडी अन फिरायला गाडी. राहायला माडी अन फिरायला गाडी. राहायला माडी अन फिरायला गाडी. सांग तुझा धंदा असा आहे तरी काय. आणि सांग तुझा धंदा आहे तरी काय. समाजाचं काय रे गड्या समाजात समाजात. काय. समाजात काय रे गड्या समाजात काय. समाजात काय रे गड्या समाजात तुम्ही काय. आम्ही हा वेळ आपल्या जीवनातला वेळ अशा सामाजिक कार्यक्रमात द्या. बरं, हे आम्ही नुसतं तोंड चोपड्या गोष्टी लोकांना सांगत नाही, पहिले आचरणात आणतो म्हणून बोलतो. माझ्या मनक्यात गॅप येऊ नये. 4थ्या नंबरच्या गादीत 2 महिने डॉक्टरनं बेड रेस्ट सांगितला. अनिकेत भाऊले मालूम आहे. पण तरी आम्ही गावागावात जाऊन कार्यक्रम करतो. आता उद्या सकाळी 9:30 वाजता माझा कार्यक्रम आहे. सातोना नावाचं गाव आहे, भंडारा जिल्हा. MH36 भंडारा जिल्हा भातावर भिडला. हो. आणि रात्री आहो मी नांदगाव खंडेश्वर अमरावती जिल्ह्यात. मग हे मनक्यात गॅप आल्यावर का बरं जात असेल? त्याचं कारण असं आहे. समाजामध्ये जे गॅप आहे हे जर भरून काढायची असेल, समाजातली गॅप, जाती धर्मातली गॅप हे जर भरून काढायची असेल तर आमच्यासारख्या तरुणानं पुढं येणं आता आवश्यक आहे. क्या बात. नाही तर जाती धर्मामध्ये तुम्हाला आम्हाला लढवणं चालू आहे. कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. हो. कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. अरे बेरोजगारीनं माणसं मरून राहिले, पहिले त्याहिले तो जगवा. क्या बात. ज्या मूळ समस्या तुमच्या आमच्या आहे त्याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. तुम्हाला आम्हाला लढवते, बस लढा म्हणते. एखादा विषय काढून देते फक्त ते. मग लढा म्हणते तुम्हाला आम्हाला. भांडत बसा. जसं एका माणसाच्या घरी कुत्रं होतं, कुत्रं. आणि ते कुत्रं एवढं हटीलं होतं का ते ज्याच्या घरी राहे त्याच्या घरी लघवी नाही करे. हो. तो बाजू ज्याच्या घरी जाय आणि त्याच्याच घरी जाऊन दुसऱ्याच्या घरात जाऊन लघवी करे. हो. आता तो शेजारचा माणूस त्यानं 1 दिवस सहन केलं, 2 दिवस सहन केलं, 4 दिवस सहन केलं. 5व्या दिवशी त्याला राग आला. तो त्या कुत्र्याच्या मालकासोबत जाऊन भेटला. त्यानं अर्जंट मीटिंग घेतली आणि त्या कुत्र्याच्या मालकाला सांगितलं, म्हणे पाय त्याकडला हा डागी, त्याकडला हा कुत्रा रोज माझ्या घरी येते म्हणे लघवीसाठी. उद्यापासून जर तुझ्या कुत्रा जर माझ्या घरी जर लघवी